ओपन करणं आवड होऊन चाललं. असे ब्लॉक्स होतं, मल्टिपल ब्लॉक्स होऊन एकदमच पेशंट ॲडमिट होते. आणि न्यूक्लिअर फॅमिली थोडंसं एक 30 वर्षापूर्वी, म्हणजे आता एक 20 वर्ष जातो, 96-97ला जे लग्न झाले जास्त, त्या सगळ्यांचीच फॅमिली न्यूक्लिअर फॅमिली होऊन गेली. आता ते एक मिडल एजमध्ये आले. त्यांचे जे रिझल्ट येतात ना आता, ते फार इम्पॉर्टंट आहेत पुढच्या फ्युचरसाठी. म्हणजे तुम्ही हा अभ्यास करत नाही म्हणून सोडून द्या. त्याला एक या स्टडीला एक नाव आहे PSMमध्ये. पण जो 10 वर्षाचा 90 ते 2000 मध्ये ज्यांचे लग्न झाले त्यांचा रिझल्ट येणं चालू केलं. ते खूप सांगतात की समजा नुसतं आई जरी आज त्यांच्या ह्याच्यामध्ये असं ऑपरेट झालेलं आहे, त्याचं वय बघा, त्याचं वय किती झालं मुलाचं, 96 जर वय असतं, आता वय किती आहे 30. त्याचे दोन्ही आईवडिलांना आता 7 मॅनेजमेंट लागते हॉस्पिटल. बघा किती प्रश्न आहे. एकच मायक्रो न्यूक्लिअर फॅमिली काय, म्हणजे त्यासाठी आता प्रॉब्लेम फेसिंग काय चालू आहे. तुम्ही तर आज विचार नाही करणार ना मला कोणती फॅमिली मिळणार. मुलं पण काय विचार नाही करणार की हां मुलांनी जास्त विचार का करायला पाहिजे, तर त्याला माहीत असतं आपल्या फॅमिलीमध्ये आता आपल्याला येणाऱ्या संकटाला कसं बोलायचं. आणि असं समजून नका की संकट हा सोडायसाठी वापरायचं, तुमच्या ते सोपं जातं. अजिबात नसतात. डेली रुटीन ते ना इव्हेंट्स आहेत. म्हणजे जिम लावणं हे इव्हेंट्स आहेत, लक्षात ठेवा है ना. आणि हेल्थ पर्सिस्टंट ठेवणं ही तुमची प्रोसेस आहे. जसं मी नेहमी सांगत असतो की डिलिंग हे ना ॲलोपॅथिक वाल्याचं म्हणणं असतं, हिलिंग इज अ प्रोसेस. हिलिंग आजच्या आज कशी होईल. होमिओपॅथी म्हणून काहीतरी शिका. तुम्ही कंटिन्युअस प्रोसेसमध्ये राहणार आहे. म्हणून लाईफ इज अ प्रोसेस. बर्थ अँड डेथ इज अ इव्हेंट. त्या प्रोसेसला तुम्ही जीव संपवायचा प्रयत्न करता. प्रोसेस कधीच संपत नाही, कंटिन्युअस आहे. लक्षात ज्याला हे कळालं ना ते प्रॅक्टिसमध्ये उपयोग. म्हणजे प्रॅक्टिसमध्ये कळालं ना आणि त्याला कळलं उद्या काय येणार आहे, त्याचा सिक्वेन्स काय राहणार आहे आणि मला काय करायचं बस. म्हणून हे म्हणजे रुब्रिक दाखवलं तर रुब्रिकचा अर्थ सुद्धा नीट काढत. काल असं ते थोडंसं 15 ऑगस्ट होता, एकाला स्वतंत्र कुठून आलो. अबंडंट शब्दाचा अर्थ काय. अबंडंट लॅपटॉप होतो असंच कार्यक्रमामध्ये भेट झाली. अबंडंट म्हणून असं आहे कसं आहे जास्त मी पटकन असं पार्ट झाल्यामुळे मेडिसिन घेतलं पण अबंडंट म्हणून आहे 4 सेकंड म्हणून काय तुम्हाला थोडं एकशे 5 मेडिसिन आणि कोणी 800 द्यायला अबंडंट फोर्स तरी लिमिट. अबंडंट हां कोणी जनरल सांगा. आजपर्यंत जसं वाटलं तर सांगा. ठीक आहे मला म्हणजे त्रास सांगेल ना
तुमचं माइंड एकदम फ्री होऊन जाईल आणि तुम्हाला कळलं की फार मिस करतो आपण ह्या शब्दाला. इतके वेळेस पेशंट बोलून जातो की बस 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 तुला काही सांगता काहीच नाही. नंतर क्रॉस क्वेश्चन पण होत नाही. आपण छान छान चुकू दे सांग लोक हां. Orphan feeling is called as abandonment. एखादी गोष्ट सोडून नाही. हा शब्दशः अर्थ झाला तुझा एकदम करेक्ट अर्थ आहे तोच घ्यायला पाहिजे ॲज इट इज. 4 सेकंद abandonment.